वेलकम टू स्मार्ट लर्निंग चॅनल. मी मिसेस स्वाती किशोर आहिरे आपलं स्मार्ट लर्निंग चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, नाउ फ्रेंड्स, वी आर गोइंग टू लर्न द टॉपिक फिगर्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. नाउ लेट अस लर्न द फिगर्स ऑफ स्पीच. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच. तर चला आपण पहिला फिगर ऑफ स्पीच इथे पाहणार आहोत, अलिट्रेशन. व्हॉट इज मीन बाय अलिट्रेशन? Alliteration means when in a sentence there is repetition of the beginning sounds of neighboring words, it is the use of alliterations. Means when sound or letter is repeated again and again in the poetic line, that is called alliteration. म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या शब्दाच्या सुरुवातीला समान ध्वनी किंवा समान लेटर किंवा साऊंड जर पुन्हा पुन्हा आला तर त्या ठिकाणी अलिट्रेशन हा अलंकार तयार होतो. आता याचं एक उदाहरण बघू आपण. फॉर एक्झाम्पल, राजू ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ अ बे. ह्या ठिकाणी ब्रिंगचा बी, बँक आणि बे ह्या ठिकाणी बी या साऊंडची किंवा लेटरची पुनरावृत्ती झाली म्हणून हा अलंकार ह्या ठिकाणी. सेकंड सेंटेन्समध्ये बघा, ही होल्ड्स हिज हेड हाय. तर ह्या ठिकाणी यच होल्ड, हेड यच आणि हाय. तर ह्या ठिकाणी यच या लेटरची किंवा साऊंडची पुनरावृत्ती झाली म्हणून हा अलंकार ह्या ठिकाणी तयार झाला. आता सेकंड बघू आपण, रिपिटेशन. व्हॉट इज मीन बाय रिपिटेशन? वेन इन अ सेंटेन्स सेम वर्ड्स आर रिपीटेड फॉर द पोएटिक पर्पज, इट इज द यूज ऑफ रिपिटेशन. मीन्स वेन देअर आर words repeated, same words are repeated again and again for the poetic effect, then it is called repetition. जेव्हा वाक्यामध्ये एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत असते कवितेमध्ये, त्या कवितेला अर्थपूर्ण लयबद्धता सौंदर्य प्राप्त होण्यासाठी एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा आला तर त्या ठिकाणी रिपिटेशन हा अलंकार होत असतो. आता खालील उदाहरण बघू आपण त्यासाठी. बघा आता, रेन रेन गो अवे. ह्या वाक्यामध्ये बघा रेन आणि रेन हा शब्द रिपीट झाला आहे की नाही. म्हणजे रेन रेन गो अवे याच्यामध्ये रेन रेन हा शब्द रिपीट झाला. दुसऱ्या वाक्यात जॉनी जॉनी एस पापा, याच्यामध्ये जॉनी आणि जॉनी हा शब्द रिपीट झालेला आहे म्हणून ह्या ठिकाणी रिपिटेशन हा अलंकार आपण बघत आहोत. हा अलंकार. नाउ वी आर गोइंग टू लर्न द न्यू मेटाफर, new figure of speech, metaphor. What is mean by metaphor? Now let us see. When an indirect comparison is made between two objects of different kinds which have at least one point in common, it is the use of metaphor. Means there is no use of words like, as, like and so, and that is called metaphor figure of speech. Means म्हणजेच एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्य, किंमत, महत्त्व इत्यादींची अप्रत्यक्षरित्या जर तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दर्शवण्यासाठी लाईक किंवा ॲज किंवा सो यांचा जर वापर केलेला नसेल तेव्हा त्या ठिकाणी मेटाफर हा अलंकार असतो. म्हणजे त्या ठिकाणी हे तीन शब्द वापरलेले नसतात, लाईक, ॲज आणि सो, त्यावेळेस मेटाफर हा अलंकार तयार होतो. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी बघा दिलेला आहे, टाईम इज मनी आहे की नाही. वेळ हा पैशासारखा आहे म्हणजे त्याने तुलना केलेली आहे, परंतु लाईक हा शब्द नाही वापरला. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट आहे की नाही. उंटाला वाळवंटाचे जहाज म्हणतात म्हणजे तो जहाजाप्रमाणे आहे, कंपॅरिझन केली आहे, परंतु ते शब्द न वापरता त्याची तुलना ह्या ठिकाणी केलेली आहे म्हणून ह्या ठिकाणी मेटाफर हा अलंकार तयार झालेला आहे. आता दुसरा अलंकार आपण पाहणार आहोत. बघा आता, ओनोमोटोपिया. आता ओनोमोटोपियामध्ये बघा काय होतं, व्हेन इन अ सेंटेन्स अ वर्ड इट सेल्फ एक्सप्रेसेस साऊंड. मीन्स द वर्ड विच एक्सप्रेस द साऊंड, देन इट इज द यूज ऑफ ओनोमोटोपिया. जर दिलेल्या वाक्यामध्ये आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तर, जर दिलेल्या
वाक्यात आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तर त्या ठिकाणी ओनोमोटोपिया हा अलंकार तयार होतो. आता आवाजदर्शक शब्द म्हणजेच काय की जो शब्द आपल्याला आवाजाची जाणीव करून देतो त्यावेळेस हा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल बघा, द डॉग्स व्हो व्हो इज क्रिएटिंग नॉईज, आहे की नाही. कुत्र्याचं भुंकणं, भो भो म्हणजे कुत्रा कसा भुंकतो, भो भो म्हणजे भो भो हा जो आवाज आहे तो स्वतः त्या आवाजाचा आपल्याला अर्थ सांगून देतो की त्याचा अर्थ सांगतो, म्हणून त्या ठिकाणी तो अलंकार होतो. दुसरं उदाहरण आहे, आय हर्ड हिम टॅप द डोअर, मी त्याला दरवाजावर थाप मारताना ऐकलं, आहे की नाही. म्हणजे दरवाजावर थाप मारणे, थाप मारली म्हणजे हा थाप मारल्यासारखा आवाज आपल्याला जाणवतो, म्हणजे तो आवाजाचं जर आपल्याला काय करून देतो, जाणीव करून देतो, म्हणून त्या ठिकाणी ओनोमोटोपिया हा अलंकार तयार होतो. नाऊ we are going to learn the next figures of speech inversion. Here, what is mean by inversion? When in a sentence words are not in a correct prose order, means the prose order of a word is not correct, like grammatical order, subject plus verb plus object, then it is the use of inversion. When there is the prose order is not correct in the poetic line, then we call it inversion. म्हणजे बघा, मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी रचना न देता ती यमक जुळवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी वेगळी दिलेली असते, तेव्हा त्या ठिकाणी इन्व्हर्जन हा अलंकार होत असतो. उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं त्यांनी, 2 उदाहरण आहेत. बट डोंट यू क्विट, आहे की नाही. पहिल्या उदाहरणामध्ये ते काय म्हणतात, यू डोंट क्विट असं पाहिजे होतं ना, बट यू डोंट क्विट, पण त्यांनी काय दिलं, बट डोंट यू क्विट, आहे की नाही. आणि दुसऱ्या उदाहरणात बघा, आता इन व्हेन इज द वर्ड प्ले, आहे की नाही. ह्या ठिकाणी द वर्ड प्ले इन व्हेन, आहे की नाही. या पद्धतीत पाहिजे, म्हणजे ह्या ठिकाणी ही जी प्रोज ऑर्डर आहे ही प्रोज ऑर्डर ग्रॅमॅटिकली करेक्ट नाही, म्हणून हा अलंकार त्या ठिकाणी होतो. नाउ नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज हायपरबोल. What is meant by hyperbole? When in a sentence a statement is made emphatic by overstatement or exaggeration, it is the use of hyperbole. Hyperbole म्हणजे काय, जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल, आहे की नाही, तर तेथे हा अलंकार होतो. म्हणजे एखादं वाक्य जर चढवून फुगवून सांगितलेलं असेल, त्याला तिखट मीठ सांगितलं, लावून सांगितलं, तर हा अलंकार होतो. त्या ठिकाणी बघा उदाहरण दिलेलं आहे, सी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीअर्स, ती बादलीभर रडली, म्हणजे ती एवढी रडली की तिची आसू 2 बादलीभर आले, म्हणजे हे ओव्हर स्टेटमेंट झालं. दुसरं बघा, आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स, मी तुला 100दा सांगितलं, असं त्याचा अर्थ. म्हणजे 100 वेळा आता काही कोणी म्हणत नाही, 5-7 वेळेस म्हटलं असेल, पण ती गोष्ट चढवून सांगितलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एक मराठीमध्ये उत्तम अलंकार दिला बघा, अतिशय सुंदर असं आहे. दमडीचं तेल आणलं, त्यात सासूबाईंची आंघोळ झाली, उरलेलं तेल सांडलं, ते वेशीपर्यंत वाहत गेलं आणि त्यात उंट पोहून गेला. अतिशय सुंदर उत्तम पर्सोनिफिकेशनचे उत्तम उदाहरण आहे बघा. म्हणजे दमडीचं तेल आणलं, तेल तर दमडीचं मिळत नाही, म्हणजे छोट्या कमी पैशाचं आणलं, त्याच्यामध्ये सासूबाईंची आंघोळ पण झाली, एवढं तेल होतं बघा. आणि त्याला पाय लागला तर सांडलं आणि त्याचा मोहोळ वेशीपर्यंत गेला आणि त्याच्यामध्ये उंट पोहून गेला. दमडीच्या तेलामध्ये उंट कधी पोहून जात नाही, म्हणजे ही अतिशयोक्ती आहे. अशा पद्धतीने ह्या वाक्यामध्ये अतिशयोक्ती वर्णन केलेले आहे, म्हणून हा अलंकार ह्या ठिकाणी